नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण बघा, बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचे बांधावरून, झाडावरून किंवा इतरही काही गोष्टींवरून ह्या जागेवरून म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जागेवरून बरेचसे जणांचे भांडण होत असतात. परंतु बऱ्याच जणांना माहीत नसतं की हा बांध पूर्वी कुठं होता, ह्या बांधाची नेमकं माप किती होतं, किती मोठा बांध होता, या जागेवर झाड होतं की अगोदर वड होतं, काय होतं नेमकं माहीत नसतं. तर आपण या व्हिडिओमध्ये असं बघणार आहोत की जे 10 वर्षापूर्वीचे, 15 वर्षापूर्वीचे जुने जे फोटो आहे ते नेमकं कसे बघायचे, म्हणजेच आपलं जे वावर असेल किंवा आपलं जे घर असेल तिथली जागा आणि जुनं त्या जागेवर नेमकं काय होतं या व्हिडिओमध्ये आपण गुगल मॅपच्या द्वारे बघणार आहोत. व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आणि इतरही जणांसाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या व्हिडिओतून आज जर तुम्हाला काही नवीन शिकायला भेटलं असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी वारंवार घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, सुरू करूया. तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमधलं जे प्ले स्टोर आहे ते प्ले स्टोर काय करायचं, तुम्हाला ओपन करून घ्यायचे. प्ले स्टोर ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला सर्च करायचे गुगल अर्थ. सर्च करून घेतल्यानंतर ही जी पहिली ॲप येईल ही ॲप तुम्हाला काय करायची, इन्स्टॉल करून घ्यायची आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ही जी ॲप आहे ती तुम्हाला काय करायची आहे, ओपन करून घ्यायची आहे. ॲप ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला काय करायचे, एक्सप्लोर अर्थ या पर्यायावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून द्यायचे. त्यानंतर हा जो पॉपअप आहे तो काय करायचा, आपल्याला कट करायचा आहे. त्यानंतर बघा तुमच्यासमोर जी आपली पूर्ण पृथ्वी आहे ती काय होईल, येऊन जाईल. आणि त्यानंतर बघा वर तुम्हाला हा जो कॉर्नरचा बॉक्स दिसतो यावर काय करायचं, आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे जर तुमचं स्लाइड जर क्लिक नसलं तर काय करायचं, तुम्ही सेटलाईट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे पण लोकेशन यामध्ये शोधायचं आहे ते तुम्हाला काय करायचं, यामध्ये सर्च करून घ्यायचं आहे. सर्च करून घेतल्यानंतर ते जे लोकेशन आहे स्पेसिफिक तुमच्यासमोर ते गावाचा नक्षा जो आहे तो पूर्णपणे ओपन होणार आहे. आता तुम्ही बघू शकता यामध्ये जे आपलं गाव आहे ते काय केलेलं आपण ओपन करून घेतलेलं आहे. यामध्ये आपले जे घर आहेत ते जुने कसे होते, इथं घर होते का नव्हते ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. आता बघा, तुम्हाला जुने जर इमेज बघायचे असेल तर आपल्याला काय करायचं, वर जे सेटलाईटचं ऑप्शन दिलेलं आहे यावर काय करायचं, क्लिक करून घ्यायचं. आणि यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला खाली स्क्रॉल करून घ्यायचं. इथं बघा तुम्हाला दिसतंय हिस्टॉरिकल इमॅजिनरी या पर्यायावर आपल्याला काय करायचं, क्लिक करायचंय. आता या पर्यायावर आपण जसं क्लिक करणार आहोत त्यानंतर आपल्यासमोर एक खाली बघा स्केल येईल 2023, 2021, 2020. आता आपण जे लोकेशन बघतोय ह्या स्केलला आपण 2021, 2020, 2019 इकडे जर केलं तर आपला ऑटोमॅटिकली आपले जे जुने इमेज आहे इथे नेमकं काय होतं, 2011 आपण केलेलं आहे इथे नेमकं काय होतं हे आपल्याला दिसून येईल. तर तुम्ही बघू शकता यामध्ये जे आहे ते 2011ला इतके घरं कमी होते. मित्रांनो तुम्ही बघू शकता की 2011ला हे जे घरं असे होते, त्यानंतर 2014ला पुढे घेतलं, त्यानंतर इथं आणखी काही असे घरं वाढले, त्यानंतर 2016ला आणखी जे आहे ते घरं वाढले आणि 2017ला आणखी पण घरं इथं वाढलेले आहेत. तसं तुम्ही 2021, 2022 ते 2023 पर्यंत तुम्ही काय करू शकता यामध्ये बघू शकता, म्हणजे काय काय वाढलं काय काय नाही वाढलं ते. आणखी जर तुमचे घरं वगैरे किंवा झाडं वगैरे असेल, रस्ता वगैरे असेल तर तुम्हाला यामध्ये स्पष्टपणे दिसून जाणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे जुने फोटो असेल किंवा रस्ता असेल, तलाव असेल, नदी असेल किंवा बांध असेल किंवा झाड असेल, तुम्ही यामध्ये अशा प्रकारे पूर्णपणे तुमचे जे झाडं कुठं होते, बांध कुठं होता या प्रकारे सगळी जी माहिती आहे ती तुम्ही ऑनलाईन तुमच्या फोनवरून बघू शकता. व्हिडिओ हा फार महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण असेच कामाचे व्हिडिओ तुमच्यासाठी वारंवार घेऊन येत असतो. जय महाराज.